नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन दिघे. आपल्या डॉक्टर दिघेस न्यूज चॅनल यामध्ये आपलं स्वागत करतो. आपला हा चॅनलचा उद्देश महत्त्वाचा आहे की गोरगरीब किंवा आपले सर्वसामान्य जे घर घेऊ इच्छिणारे शहरांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारे आहेत, त्यांना आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी गेल्या मी 5 ते 6 वर्षापासून प्रयत्न करत आहे आणि हजारोंच्या संख्येने आपण त्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि याबद्दल आपल्याला खरोखर हे करत असताना मी माध्यम जे वापरलं आजपर्यंत व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा आपले प्रत्येक रविवारी असणारे मेळावे म्हणा किंवा एखाद्या हॉलमध्ये 150-200 घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या म्हणजे पैसे असताना किंवा नसताना असू द्यात किंवा काही अडचणी असू द्यात, आर्थिक असू द्यात, इतर दृष्टीने कागदपत्राच्या दृष्टीने अडचणी असू द्यात किंवा त्यांना ह्या सगळ्या व्यवस्थेची प्रथमच आयुष्यामध्ये घर घेत असल्यामुळे कागदपत्र किंवा इतर जे काही नॉलेज आपल्याला असायला किंवा ज्ञान असायला हवे, हे ज्ञान नसलेल्या सर्वांना मार्गदर्शन करून आज आपण हजारो लोकांना स्वतःच्या घरामध्ये आनंदात जाण्यासाठी आणि प्रयत्न करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत. याचबरोबर आपण बिल्डर असो किंवा आपल्या सरकारी योजना सिडको, म्हाडा किंवा PMRDA किंवा इतर काही योजना ज्या आहेत, या सर्व योजनांतील लाभार्थी किंवा विजेते यांच्यासाठी पाठपुरावा गेल्या 5 ते 6 वर्षापासून करत आलेलो आहोत. आणि त्यांचे प्रत्येक अडचणी प्रश्न हे आपल्या मंत्रीगण असू द्यात किंवा मंत्रालय असू द्यात किंवा मुख्यमंत्री असू द्या, यांच्याकडून सोडून घेण्यामध्ये पण आपण यशस्वी झालेलो आहोत. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला जर आत्ताचं सध्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं, असे अनेक प्रश्न आपण अनपेक्षित किंवा जे काही अशक्यप्राय गोष्टी असणाऱ्या सुद्धा आपण शक्य करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. आणि गोरगरिबांना योग्य न्याय देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. एक आपण असं व्यासपीठ तयार करत आहोत की ज्या ठिकाणी फक्त तुम्ही घराचं स्वप्न घेऊन यायचं आहे आणि ते स्वप्न आपण साकार करण्यासाठी सर्व कागदपत्र तयार करण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत आपण मदत करणार आहोत. आपल्या माध्यमातून, आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओजच्या माध्यमातून असू द्या, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असू द्या की इंस्टाग्रामच्या ग्रुपच्या माध्यमातून असू द्या किंवा आपल्या रविवारी असणाऱ्या 150-200 जे घर घेऊ इच्छिणारे आहेत त्यांच्यासाठी हॉल आपण बुक करून त्या पद्धतीने तिथे आपण नियोजन करतो, मार्गदर्शन मेळावे घेतो आणि या स्वरूपामध्ये आपण यशस्वी करण्याचा आज हा जो एक वेगळा प्रयत्न आणि एक व्यासपीठ तयार करतोय की जे घराचं स्वप्न पाहतात किंवा जे आपले व्यावसायिक आहे ते व्यावसायिक आपल्या शॉपचं पण आपला स्वतःचा व्यवसाय चांगला चालवा, स्वतःच्या हक्काच्या शॉपमध्ये किंवा दुकानामध्ये आपलं घर असावं, आपला व्यवसाय असावा, यासाठी ते प्रयत्नशील असतात. तर या सर्वांचं आपण मार्गदर्शन करत आहोत. आता हे मार्गदर्शन करत असताना आपल्यामध्ये आणि बाकीच्या इतर याच्यामध्ये फरक हा आहे, आपण असं करतो की आपण ज्याचं घराचं स्वप्न साकार करायचं आहे त्याने फक्त इच्छा घेऊन आपल्याकडे यायचं आहे. त्याचे कागदपत्र तयार करण्यापासून, म्हणजे ते असू द्यात किंवा सिडको, म्हाडा किंवा PMRDA सारख्या सरकारी योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी किंवा त्या लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी कागदपत्राची तयारी असू द्या किंवा बिल्डर लॉबीकडे असणारी तयारी असू द्यात किंवा त्यानंतरही पुढे जाऊन आर्थिक तरतूद जर त्यांची नसेल, आर्थिक परिस्थिती नसेल, तर त्या आर्थिक परिस्थितीला मात कसं करता येईल आणि हे त्या आर्थिक परिस्थिती नसतानाही आपल्या आयुष्यातलं, आपलं शहरातलं घर कसं आपल्याला स्वप्न पूर्ण करता येईल, या सर्व गोष्टींचं आपण मार्गदर्शन करत आहोत आणि करत आलेलो आहोत. गेल्या 5 ते 6 वर्षापासून सिडको, म्हाडा किंवा ज्या काही सरकारी योजना आहेत या योजनेतील लाभार्थी हजारोंच्या संख्येने त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आपल्याला यश आलं आहे. आणि हे यश मिळवत असताना मंत्रीगण असू द्या किंवा मंत्रालय असू द्या किंवा आपले मुख्यमंत्री असू द्या, त्यांच्यापर्यंत किंवा मीडिया, खरोखर मीडियाने पण आपल्याला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि यामुळे आपण गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आणि विजेत्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत. असे अनेक प्रश्न आपण सोडवत असताना आत्ताचा जो सध्याचा सर्वांना माहिती असलेला किंवा सर्व चॅनल्सवरती जो आलेला आहे प्रश्न, तो मोठा म्हणजे सिडको उळवा लॉटरी तील 8,000 विजेते जे होते त्यांचे जे दर होते 35,30,000, हे दर साधारणपणे आपण 6 ते 6 लाखापर्यंत कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय राजकीय नेते असू द्यात किंवा मुख्यमंत्री असू द्यात यांच्यापर्यंत आपण पोहोचून तो विषय आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झालो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण एक नवीन सुरुवात, एक नवीन
घर घेणाऱ्यांना एक नवीन पहाट निर्माण करत आहोत आणि या दृष्टीने आपण आता आपली जी सिरीज असणार आहे त्या सिरीजमध्ये आपण याला नाव दिलेलं आहे ड्रीम होम वन. जे आजचं आपलं असणार आहे तिचं नाव असणार ड्रीम होम वन किंवा घर स्वप्नांचे भाग 1. यामध्ये आपण एकदम प्राथमिक स्वरूपामध्ये हा विचार करणार आहोत की आपल्याला जर घर घ्यायचं आहे तर सर्वात मोठा प्रश्न पडतो, माझ्याकडे आर्थिक तरतूद नाही आहे, माझी नोकरी मध्ये मला पगार व्यवस्थित नाही आहे, तर ह्या किंवा कागदपत्र काय असायला हवे हे माहिती नाही आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सोडून बँकेच्या दृष्टीने अपेक्षित असणारी सर्व कागदपत्र तयार करून त्यांना अपेक्षित असणारं गृहकर्जसुद्धा किंवा होम लोन हे सँक्शन आपण नॅशनलाइज बँकेपासून चांगल्या चांगल्या बँकेमधून आपण करून देण्यामध्ये लोकांना यशस्वी झालेलो आहोत. आणि हे करत असताना आपण जे काही नॉर्मली आपण असं म्हणतो की समजा आपण कोणत्याही सरकारी योजने किंवा सिडकोचं उदाहरण घ्या. सिडकोच्या घरांमध्ये जेव्हा आपल्याला लॉटरी लागते किंवा त्याचा फॉर्म भरत असताना कोणत्या पद्धतीने फॉर्म भरायचं सगळं झाल्यानंतर जेव्हा लॉटरी विजेता होतो तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे आर्थिक कसं तरतूद करायची. तर त्यावेळेस त्यांनी ते साधारणपणे आत्ताच्या लॉटरीचा जर आपण विचार केला तर 75,000 त्यांनी EMD अमाऊंट भरलेले असताना बाकीची पैशाची पूर्णपणे 100% तरतूद किंवा गृहकर्ज मिळवून देण्यामध्ये आतापर्यंत हजारो विजेत्यांना यशस्वी झालेलो आहोत. आणि हे मी गर्वाने आणि अतिशय गांभीर्याने मी सांगत आहे. ते फक्त त्यांनी 75,000 भरले आणि आज ते स्वतःच्या हक्काच्या घरात आज आनंदात जात आहे. तर या पद्धतीने यासाठी काय करायला हवं, काय नाही करायला हवं, फक्त एकच करायला हवं. काय करायला हवं तर फक्त आपलं घराचं स्वप्न घेऊन माझ्याकडे यायचं आहे. माझं क्लिनिक, मी डॉक्टर आहे, परंतु ह्या विषयाकडे कोणी गांभीर्याने आजपर्यंत बँकेकडे गेलं तर बँकेच्या प्रोसिजरप्रमाणे बँक आपले विषय मांडत असते किंवा त्यांची कागदपत्रं असतात, तेवढी कागदपत्रं आणा तर बँक म्हणणार त्या पद्धतीने. किंवा सिडको किंवा म्हाडा किंवा PMRD ही जी सरकारी योजना आहेत त्यांची नियमावलीमध्ये कागदपत्र त्यांना